नमस्कार, मी तन्मय टिल्लू. जगभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत. वर्ल्ड 20 मधून सुरुवात करूयात वर्ल्ड 20 ला. चीनकडून 3 लाख सैनिकांची कपात करण्यात येणार आहे. चीनच्या केंद्रीय सैन्य आयोगाच्या नॅशनल डिफेन्स मोबिलायझेशन विभागाचे प्रमुख शेंग बिन यांनी ही माहिती दिली आहे. सैन्य दलातील सैनिकांची संख्या कमी करून त्यांना इतर सुविधा पुरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अमेरिकेच्या सीमेत प्रवेश करणाऱ्या बालकांना त्यांच्या आयांपासून वेगळं पाडण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार विचार करत आहे. या प्रस्तावानुसार न्यायालयात त्यांच्या खटल्याचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत या मुलांच्या पालकांना स्थानबद्धतेत ठेवण्यात येणार आहे. दरम्यान या प्रस्तावावर पेरू आणि मेक्सिको या देशांनी मात्र टीका केली आहे. ऑनलाईन शॉपिंग साईटवर स्प्रेडशर्ट या जर्मन कंपनीनं विक्रीसाठी ठेवलेल्या टी-शर्टमुळे आता वाद निर्माण झालाय. कुत्र्यांना वाचवा, चायनीज खा अशा आशयाचे मेसेज या टी-शर्टवर लिहिण्यात आल्यानं संताप व्यक्त केला जातोय. या वादात बर्लिनमधल्या चीनी दूतावासाने उडी घेतली. टी-शर्टवर लिहिलेला मजकूर चीनी लोकांसाठी अपमानास्पद आहे, त्यामुळे या टी-शर्टची विक्री थांबवावी आणि या कंपनीनं चीनची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे. भारतीय अमेरिकी नागरिकांमध्ये लोकप्रिय असलेला H-1B वर्क व्हिसा आणि रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड यांच्यामुळे उच्च शिक्षित नव्हे तर मध्यम स्तराचे कर्मचारी अमेरिकेत येत असल्यामुळे या श्रेणींचा उद्देश सफल होत नाही असं अमेरिकेच्या सिनेटर टॉम कॉटन यांनी म्हटलंय. तिबेटमधल्या लारुंगार शहरात जगातील सर्वात मोठी बौद्ध अकादमी आहे. या ठिकाणी बौद्ध तत्त्वज्ञानाचं शिक्षण घेण्यासाठी जगभरातले लोक येत आहेत. मात्र आता बौद्ध भिक्खूंची संख्या जास्त झाल्याचं सांगत चीन सरकार त्यांना तिथून हटवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती एका वृत्तपत्रानं दिली आहे. त्या विरोधात एक ठराव मंजूर करण्यात आलाय. संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क संस्थेच्या 6 तज्ज्ञांनी हा ठराव मंजूर करून चीनकडे पाठवला. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी नेपाळच्या पंतप्रधानांशी चर्चा केली. प्रचंड यांच्याशी फोनवरून चर्चा करून त्यांनी गोळीबारात मृत्यू पावलेल्या नेपाळी तरुणांबद्दल दुःख व्यक्त केलंय. भारतीय अधिकाऱ्यांच्या गोळीबारात गोविंद गौतम या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी तपास करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. एअर इंडियाच्या अहमदाबादहून लंडन मार्गे नेवाकला जाणाऱ्या विमानाचा संपर्क तुटला होता. युरोपीय देश हंगेरीच्या हवाई क्षेत्रात असताना या विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबत अचानक संपर्क तुटला. दरम्यान या विमानाच्या शोधासाठी हंगेरीहून 2 फायटर जेटनं उड्डाण भरलं होतं. त्यानंतर हे विमान लंडनच्या हिथ्रो विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आलंय. ब्रिटनमधून बाहेर पडण्यासाठी स्कॉटलंडमध्ये पुन्हा मतदान घेण्यात येणार आहे. 2018च्या शेवटी हे मतदान घेतलं जाणार असल्याचं स्कॉटलंडच्या फर्स्ट मिनिस्टर निकोला स्टर्जन यांनी सांगितलंय. दरम्यान जगातील 6वी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या ब्रिटनकरता हा मोठा धक्का असेल. रशियाचे युनायटेड नेशन्समधील राजदूत व्हिटनी चर्किन यांच्या मृत्यूचं कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे. त्यांच्या मृत्यूचं कारण देण्यास अमेरिकेनं नकार दिलाय. चर्किन यांच्या मृत्यूचं कारण उघड करू नये अशी ताकीद अमेरिका प्रशासनाने न्यूयॉर्क शहराच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यास दिली आहे. गेल्या महिन्यात न्यूयॉर्कमधल्या कार्यालयातच चर्किन यांचा मृत्यू झाला होता. काश्मीरमध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पाऊस व बर्फवृष्टी होत असल्यानं श्रीनगर जम्मू हा 300 किलोमीटर लांबीचा महामार्ग सलग 3ऱ्या दिवशी बंद झाला असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. सर्वत्र पावसाची संततधार सुरू असून बर्फवृष्टी होतीये. काश्मीरला जोडणाऱ्या देशातील सर्व रस्त्यावर बर्फ साचलाय. यातून पर्यायी मार्ग काढण्याचा सीमा रस्ते संघटनेचा प्रयत्न सुरू आहे. भारताच्या इस्रोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला चांद्रयान-1 सापडलाय. इस्रोचा संपर्क तुटल्यानंतर हरवलेलं चांद्रयान चंद्राच्या परिभ्रमण कक्षेत फिरत असल्याचा दावा नासानं केलाय. नासाच्या शास्त्रज्ञांना ग्राउंड बेस्ड रडार तंत्रज्ञानाद्वारे चांद्रयान-1चा ठाव ठिकाणा लागला. नासाच्या जेट प्रॉप्युलेशन लॅबोरेटरीला चांद्रयान-1चा शोध लागला असून यान चंद्राच्या पृष्ठभागावरून साधारण 200 किलोमीटर भ्रमण करत आहे. पिकासो या कुत्र्याला पुनर्जन्म मिळालाय. अर्थात यासाठी ऑरेगॉनच्या श्वानांना वाचवणाऱ्या गटाचे प्रयत्न सफल झालेत. पिकासो हा पिटबुल टेरियर अशा मिश्र संकरातून जन्माला आलाय. त्याच्या चेहऱ्यात व्यंग होतं. पिकासोला दयामरण दिलं जाणार होतं, पण आता पिकासोचे दात काढण्याचा विचार आहे. पिकासोचा दात काढला की पिकासो दत्तक देण्यात येईल.
अमेरिकेच्या न्याय मंत्रालयाच्या नागरी हक्क विभागात भारतीय वंशाच्या अमेरिकन वकील हरमीत धिल्लन यांची निवड होण्याची शक्यता व्यक्त होतीये। अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या 3 नागरिकांवर गेल्या 2 आठवड्यात वंशद्वेषातून हल्ले झालेत। या पार्श्वभूमीवर धिल्लन यांची निवड महत्त्वपूर्ण ठरेल। एअरबस या विमानाचं उत्पादन करणाऱ्या कंपनीने त्यांची पहिलीच कार, तीही उडती कार पॉप.अप या नावानं जिनेव्हा येथे 7 मार्चपासून सुरू असलेल्या ऑटो शोमध्ये सादर केली आहे। ऑटो शोमध्ये जगभरातील वाहन कंपन्यांची त्यांची नवीन मॉडेल्स, नव्या कन्सेप्ट सादर करत असतात। त्या विमान कंपनीनं कार सादर करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे। अल्पसंख्याक हिंदूंच्या विवाहाचे नियमन करण्यासाठी पाकिस्तानच्या संसदेनं महत्त्वाचे विधेयक संमत केलंय। या विधेयकामुळे पाकिस्तानी हिंदूंना विवाहाचे नियमन करणारा विशेष व्यक्तिगत कायदा उपलब्ध झालाय। हिंदू विवाह विधेयक 2017 नॅशनल असेंब्लीनं गुरुवारी संमत केलं। या विधेयकाची प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षा होती। डॉन या वृत्तपत्रानं हे वृत्त प्रकाशित केलंय। जर्मनी येथील ड्युसेलडॉर्फ रेल्वे स्टेशनवर एका माथेफिरू व्यक्तीनं थैमान घातल्याची घटना गुरुवारी घडली। या घटनेत स्टेशनवर उपस्थित असलेल्या काही लोकांवर त्यानं कुऱ्हाडीनं वार केले। यामध्ये 5 जण जखमी झालेत। दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून माथेफिरूला अटक करण्यात आली आहे। भारत आणि रशियानं संयुक्तरित्या विकसित केलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे चंदीपूर येथील प्रेक्षण स्थळावरून शनिवारी यशस्वीरित्या चाचणी पार पडली। सुपरसॉनिक क्रूज ब्रह्मोस असून त्याची मारक क्षमता 450 किलोमीटरपर्यंत लक्ष्य अचूकपणे टिपू शकते। संरक्षण संशोधन विकास संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर मिश्रा यांनीच ही माहिती दिली आहे। ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्यासमोरील ब्रेक्झिटचा पेच वाढण्याची चिन्ह आहेत, कारण युरोपीय संघातील देशांसोबत झालेल्या चर्चेवर विशेषाधिकार वापरण्याची परवानगी ब्रिटिश संसदेच्या वरिष्ठ सभागृहानं लोकप्रतिनिधींना दिली आहे। वास्तविक मार्च अखेरपर्यंत इंग्लंडनं युरोपीय संघातून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू करणं आवश्यक आहे। ती टाळल्यास कराराचा भंग होऊन संपूर्ण ब्रेक्झिट प्रक्रिया बारगळू शकेल। प्रदूषणामुळे दरवर्षी 5 वर्षांखालील 17 लाख बालकांचा मृत्यू होतो, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या अहवालात म्हणण्यात आलंय। हा अहवाल सोमवारी प्रकाशित झाला। घर आणि बाहेरील प्रदूषित हवा, अप्रत्यक्ष धूम्रपान, असुरक्षित पाणी, स्वच्छतेचा अभाव यामुळे दरवर्षी 17 लाख बालकं प्राण गमावत आहेत। काश्मीरच्या मुद्द्यावर द्विपक्षीय चर्चेशिवाय तोडगा निघणार नसल्याचं सांगत भारतानं संयुक्त राष्ट्राचे नवे सरचिटणीस अँटोनियो यांच्यासोबतच्या चर्चेचं वृत्त फेटाळून लावलंय। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस भारत आणि पाकिस्तान या 2 देशातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची चर्चा करून काश्मीरच्या मुद्द्यावर मार्ग काढण्यास प्रयत्नशील असल्याची चर्चा रंगली होती। मात्र भारतानं संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसांसोबतच्या चर्चेचं वृत्त फेटाळून लावलं। तर वर्ल्ड 20 मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र।